प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री रामाय जगदानंद कंदाय नमः। वनानिगता श्री रघुनाथ राजा महामोहे मूर्छित तो हो सावचित उसे दशरथ राम कोठे उसे दशरथ राम कोठे। कुलस्वामीने जगदंबेच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून माझे माता पिता गुरु आणि श्रोते सज्जनाला नतमस्तक ग्रंथाला सुरुवात करू. कथेचा अनुसंधान या ठिकाणी 2 वर मागून घेतले. त्याच्यातला एक रामानं वन अभिगमन आणि दुसरा दंडकारण्याच्या ठिकाणी 14 वर्षाचं वास्तव. रामचंद्र निघाल्यानंतर दशरथ राजाला दुःख झालं. पुढचा गोळाई महाराज किती झालं कसाही असला तर लेकरू लेकरूच आहे, बाप बापच आहे. दुःख व्हायला लागलं. दुःख वेगानं रामचंद्र कुठं आहेत त्याच्याबद्दल चौकशी दशरथजी करतायत. क्षणाक्षणाला मूर्छना येते, परत मूर्छना सावरली जाते. रामा कुठं आहेस रे तू? माझा राम कुठं आहे? माझा राम कुठं आहे? माझा राम कुठं आहे? त्यासी स्त्रिया सांगती मात तुम्ही दिधला निजरथ त्यावरी बैसो रघुनाथ गेला निचित वनवासा. स्त्रियांना विचारल्यानंतर सांगायला लागल्या दशरथजी असं कसं विसरता हो? तुम्ही तुमचा रथ आपल्या रामाला दिला होता आणि त्या रथावर बसून आपला राम वनाला गेलाय, वनाला गेला. एक सांगती रायासी रामाश्वासी जनासी आहे नगर द्वारपासी तवराव वेगेसी धावला. बोलत बोलत कुणीतरी म्हणलं रामजी वेशी पाशी आहे तो अजून गावाच्या बाहेर गेला नाही रे. म्हणल्या बरोबर दशरथ राजाला राहुलं नाही. दशरथ राजा दुडू पळत सुटला. आमचा राम राम राम. सात शेरानी या समवेत धाविनला दशरथ कोठे कोठे माझा रघुनाथ स्वये पुसत सर्वांते. 7 शेराण्या बरोबर आहे. दशरथ राजा पुढे धावतोय. दिसेल त्याला विचारावं माझा रामाला पाहिलं का हो? माझा राम कुठे आहे? माझा राम तुम्हाला दिसला का? माझा राम कुठे आहे? मला दाखवा. माझा राम मला दाखवा. राम राम राम. मग हाक श्रीराम दाखविरे मुख तुझ झाली मुख परम दुःख सर्वांसी. रामा एकदा तरी वापस फिरून बघ रे. माझा राम कुठे आहे? रामा एकदा तरी तुझं तोंड दाखव रे. रामा तुला विनमुख झाल्याबरोबर दुःखाच्या खाईत लोटलं जातोय रे. रामा मला दुःखातून सावरण्यासाठी तरी ओ दे. रामा माझ्याकडे एकदा पहा.
रामा मला एकदा मुख दाखव, एकदा तुझं तोंड पाहू दे रामा, कुठं आहेस राम राम. कैकईने घेऊन ढाक मज दितले महादुःख तुझे देखली श्रीमुख परम सुख माझ होय. रामा त्या कैकेयीने माझ्याकडून 2 वचन घेतली रे. 2 वचनामध्ये तुला वनवासाला पाठवलं, वनवासाला पाठवलं. रामा एकदा तरी तुझं तोंड दाखव रे. त्या दिलेल्या वचनामुळे मी दुःखाच्या खाईत लोटलोय. तुझं तोंड पाहिल्यानंतर मला सुख होईल रे, आनंद होईल रे. आपल्या पित्याला आनंद देण्यासाठी तरी फिरून ये रे रामा. कुठं आहेस रामा राम राम. श्रीराम स्मरता हृदयात सकळ दुःखाचा होय अंत. भागे अभागी मी दशरथ वनार गुणाथ धाडी गेला. रामा जग सांगतंय रे, तुझं नाव हृदयामध्ये आठवल्याबरोबर, हृदयामध्ये कोरलं गेल्याबरोबर आनंद होतो, सुख होतो. सुख देणार ते नाव, आनंद देणार ते नाव आहे. पण मी अभाग्य, अशा त्या नावाच्या मालकाला वनामध्ये पाठवतोय, वनामध्ये पाठवतो. रामा मला सुख देण्यासाठी तरी ओ म्हण. कुठं आहेस रामा, एकदा चेहरा दाखव. माझा राम कुठं आहे, कुणी मला राम दाखव, राम दाखव. हावे पावे राघवा भेटी देई परम कनवा सुख होईल माझ्या जीवा म्हणून धावा पोखाईला. रामा कुठं आहेस रामा, माझा राम कुठं आहे. रामा लवकर ये रे, मला आनंद देण्यासाठी, मला सुख देण्यासाठी. नाही नाही, तुला पाहिल्यानंतर जो आनंद होतो, त्या आनंदाचा चेहरा पाहण्यासाठी तरी तू माझ्याकडे ये रे रामा. नाही नाही, मला आनंद व्हावा म्हणून तरी एकदा तोंड दाखव. माझा राम कुठं, राम राम राम. गेला गेला रे नगुनात म्हणून आकांदे गरजत रडत पडत स्वये धावत पडे मूर्छित आवाज येत नाही आधी सर. दुःखी. रामा कुठं आहेस रे, माझा राम कुठं आहे. माझ्या रामाला दाखव, माझा राम दाखवा, माझा राम दाखव. पळत जाओ, पडाव, परत उठाव. माझा राम मला दाखव, माझ्या रामाचा पत्ता मला सांग. माझा राम कुठे गेलाय, तो रस्ता मला दाखवा. रामा रामा. राम म्हणे येथे राहता रड वाढेल मोह ममता रावो मज पासी नये आता वेगी सुमता रथ हाकी. रामाला आवाज ऐकू घे. सुमंताला सांगितलं, सुमंतजी माझे बाबा येत आहे, तू माझा दशरथ राजा येतोय. त्यांनी जर मला पाहिलं तर माझा पाय निघणार नाही, ते मला सोडणार नाही. सुमनजी रथ जोरात चालवा, लवकर माझ्या बाबापासून, माझ्या दशरथ राजापासून मला लांब न्या, लांब न्या. श्रीरामनेची परतोनी दशरथ रथ देखे नयनी दृष्टी मुरडे नाते कोणी
ठेली जोडोनी राम रूपी. सुमित्राने रथ जोरात चालवायला सुरुवात केली. रथ पुढे जातोय, दशरथ राजा पाठीमागून धावतो. रामा, असा पुढे जाऊ नको रे. रामा, मला एकदा तुला पाहू दे रे. 14 वर्ष माझ्या हृदयामध्ये तू येणार नाहीस म्हणून साठवून ठेवू दे रे. रामा, असा जाऊ नकोस दूर. रामा, रामा, रामा. श्रीराम देखता दृष्टी रशी लागली रामा पाठी. श्रीरामन देखता दृष्टी बैसली शेवटी ध्वजस्तंभी. रामाकडे पाहू. माझा राम लांब जातोय हो. कुणीतरी तो रथ थांबव. रथावरचा माझा राम मला दिसेना असा झालाय. राम, राम. रथ दिसेना असा झाला. रथाचा ध्वज दिसायला लागला. माझा राम कधी मला भेटेल. रामा, तुझ्या पित्याचं दुःख सावरण्यासाठी तरी वापस ये रे राम. मला आनंद देण्यासाठी वापस ये. माझा राम कुठं आहे? माझा राम कुठं आहे? दृष्टी अंतरलिया ध्वज राजा पाय रथाचे रज न देखता श्रीरामाचे रज पडे भुभुज मूर्छित. काही क्षणामध्ये रथाचा ध्वज दिसेना गेला. ज्या दिशेने रथ गेलाय तिथून धूळ तरी उडते का? वार माझ्या रामाचा निरोप मला काही सांगतय का? माझ्या रामाला वार घेऊन येतय का? माझ्या रामाचा तो सुहास, माझ्या रामाचा तो संग. राम मला कधी भेटेल? राम मला कधी दृष्टी पडेल? रामा, रामा, रामा. आठविता श्रीरामासी राजा विसरे निज देहासी. तेने मूर्छा आली त्यासी देह भावासी विसरला. राम, 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 राम. सतुदित रामाचा अर्थ डोळ्यापुढे रामाची मूर्तिमंत स्वरूप दिसायला. पाहता पाहता मूर्छणापन्न अवस्था प्राप्त झाली. माझा राम, राम. स्त्रिया करीती दीर्घ रुदन रुदन करीती सकळ जन. गायीन सेविती तृणजीवन वत्स स्तनपान करीती. आम्हा दशरथाचं दुःख पाहिलं साक्षी आहे. कौसल्य ते दुःख पाहून प्रत्येकाला रडू यायला. गाईला वासर प्यायची विसरून गेली. आमचा राम गेला. कुणासाठी जेवायचं, कुणासाठी पाणी प्यायचं, कुणासाठी चारा खायचं, कुणासाठी अन्न ग्रहण करायचं. ज्याच्याकडे बघून आपण जगत होतो तोच गेला. माझा राम, राम, राम. अश्वन खाती चारा पाणी गजनी कवळ न घाली दिवदनी. आहार त्याजिला पेजनी अयोध्या भुवनी आकांत. पूर्ण अयोध्येमध्ये अखंड हत्तीला चारा खावे असं वाटत, घोड्याला चणे नकोसे वाटायला, मनुष्याला अन्न नको वाटायला लागलं. कुणासाठी? आमचा राम गेलाय, आमचा प्राण गेलाय, आमचा जीव गेलाय. आमची ही रिकामी शरीर कशासाठी जगवायची?
कुणासाठी जगवायची आमचा राम नाही. राम राम राम. दिवस गेला समानी राजाचा वध केला राणीनी प्रवेशता अयोध्या भुवनी सुख स्वप्नी दिसेना. बघता संध्याकाळ झाली. दिवस मावळती लागला. सूर्य ढगाच्या आत लपला. सगळ्यांना दुःख. कुणी घरी जायचं विसर. राजवाड्यामध्ये अंधार. दयनीय अवस्था अयोध्येची. दीपदीपिका नाही कोठे ओसहाट वटिया चोहटे जो तोरडताची वाटे श्रीराम कोठे पुसताती. माझा राम पाहिला का हो? तुम्हाला माझा राम दिसला का? माझ्या रामाला कुणी पाहिलं का? माझा राम कसा आहे? माझ्या रामाला आनंद आहे का? त्यानं त्याने एकमेकाला विचारावं, माझ्या रामाबद्दल सांगावं. माझा राम कुठे आहे मला दाखव. बाजार नको, गल्ली नको, घरी माझा राम आहे का? माझा राम दिसतो का? चहूकडे अंधार. दिवे लावायचं सुद्धा विसरून गेले. ज्याला बघावं त्याला फक्त राम राम आणि रामच. श्रीराम प्रवेशेलियावनी घरोघरी दीर्घरडणी आरंदोळ पडला अयोध्या भुवनी अन्न न कोणी न खाय. संध्याकाळ झाली. ना घरामध्ये स्वयंपाक होतोय, ना अंगणामध्ये दिवा लावला जातोय. कुणासाठी करायचं? आमचा राम निघून गेला. रामच नाही तर जगण्याला अर्थ. नको नको ते जगणं. कशासाठी दिवा लावायचं? कशासाठी जेवायचं? नको ते जेवण, नको ते अन्न, नको नको राम राम. न साहे श्रीराम वियोग दुःख राजा राणी सकळ लोक अवघे म्हणती घेओ भीख वशिष्ठे देख निवारिले. कुणी आहे का इकडं? मला विष आणून द्या हो, विष आणून द्या. 700 राण्या नगरवासी आहेत. दशरथ राजा म्हणतोय मला विष द्यावं. जगायचं नाही, मला मरायचंय मरायचंय. नाही जगण्याचा अर्थ नाही, माझा राम नाही. रामाशिवाय मी जगणार नाही. विष द्या विष. दशरथजी हे काय करताय तुम्ही? वशिष्ठजी समोर आले. एक राम गेला म्हणून राज्य ओस पाडायचंय का? तुम्ही विष घ्यायचं म्हणताय, जीव द्यायचं म्हणताय. तुम्ही राजा आहात, राजाला हे शोभत नाही. वनवासी राम क्रमील नेमे शारदेसी लाहोनिया त्रिभुवन यशासी अयोध्येसी येईल. दशरथजी असं करू नका. बघता बघता 14 वर्ष निघून जातील. तुमचा राम गेलाय ना, त्रिभुवनामध्ये आपली कीर्ती कमी येईल. आपल्या रामाचं नाव वाढेल. दुःख विसराव, दुःख सोडून द्या आणि आनंदानं जगायचं बघा. मारोणी राक्षसाच्या क्रोडी सोडवोनी देवाची बांधवडी उभवोनी राम
राज्याची गोडी येईल तातडी श्रीराम. बघता बघता राम जाईल, अनंत राक्षसांचा अंत करेल. आपल्या या जगामध्ये रामाचं राज्य प्रस्थापित करेल आणि आनंदाची गोडी घेऊन 14 वर्ष क्षणामध्ये जातील आणि आनंदानं अयोध्येमध्ये त्या रामाचं आगमन होणार. राम आपला येणार आहे, नाव लौकिक करणार आहे, मोठं नाव वाढवणार आहे. याच्यासाठी दुःख करू नका दशरथजी, आनंद करा, आनंद. माझे वचन माना प्रमाण वाहोतो श्रीरामाची आन. विष घेवोनी देता प्राण अंधपतन पावाल. तुम्हाला खोटं वाटत असेल, आज मी वशिष्ठजी रामाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी खोटं सांगणार नाही. नाव लौकिक करून, अनंत राक्षसांचा अंत करून, त्रिभुवनामध्ये राम राज्याची गुढी उभा करून राम आपला परत येणार आहे, परत येणार. आणि तुम्ही म्हणताय विष घ्यायचं, विष घेतल्यानं काय होतं? अधपतनाला जातं, अधपतनाला जातं. नाही नाही, आत्महत्या हे मोठं पाप आहे, पाप आहे. वशिष्ठजी सांगायला ऐकोनी वशिष्ठाची वाणी राजा प्रवेशला राजभवनी. श्रीराम ठविता मनी पडला धरणी मूर्छित. वशिष्ठजींनी सांगितलं, महाराज आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. तसंच पाऊस जास्त पडो, कमी पडो, कितीही दुष्काळ पडो, वल्ला पडो, वाळवाला पडो, शेतकऱ्यांनी खचता कामा नाही महाराज. शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नाही. एकाच्या आत्महत्येच्या पाठीमागे कुटुंब उद्ध्वस्त होत. याच्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा सावध झालं पाहिजे. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे. आत्महत्याचा विचार मनातून काढून या ठिकाणी पुढे कसं जाता येईल, आपण प्रगतशील शेतकरी कसं होता येईल याचा विचार करावा. असो, या ठिकाणी सांगितल्यानंतर दशरथ राजाला थोडं बरं वाटलं. माझा राम नावलौकिक करून येणार. वशिष्ठजी सांगतायत, या ठिकाणी आपले कुलगुरू सांगतायत, नवनो या ठिकाणी आत्महत्या ही पाप आहे. मग दुःख थोडं बाजूला ठेवलं, राजभवनाच्या ठिकाणी वापस दशरथ राजे निघाले. कडे श्रीरामापन शीघ्र करिता वन प्रयाण. पाठीला गले ब्राह्मण राहविल्या जानन राहती. या ठिकाणी रामजी पुढे निघतात. गाव पाठीमाग संपलं महाराज. काही लोक पाठीमागच झाले, पण काही ब्राह्मण होती महाराज. ती ब्राह्मण रामजीला सोडायला तयार नाहीत महाराज. रामाने सांगितलं, तुम्ही वापस जावं, माझ्यासोबत वनामध्ये कुठे येतात? वनामध्ये काठी कुठे आहे? मोठमोठे राक्षस आहेत, हिंस्र प्राणी आहेत. या सगळ्यांच्या मधोमध आपला निभाव लागणार नाही. याच्यासाठी तुम्ही मला सोडून परत जावं, विनंती करताय. पण नाही, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबतच येणार आहेत रामजी, तुम्ही जिथं तिथं आम्ही. रामे रथ पेलली पेललिया उठा उठी द्विज धावती पाठोपाठी. श्रीरामाची प्रीती मोठी प्रेम पोटी आणि वार. सुमंतजीला सांगितलं, हे ब्राह्मण महागे येत आहे, किती सांगितलं तर ऐकत नाही. मग रथ लवकर
थोडा वेगानं चालला. सुमतीने वेग वाढवला. रथ पुढे पळतोय. रथाच्या पाठीमाग हे ब्राह्मणही पळत आहे. सोडायला तयार नाही. रथ पुढे, हे पाठीमाग धावत निघाल. श्रीरामाच्या संगती वनवासासी करावया वस्ती दृष्टी ठेवोनी यारती ब्राह्मण धावती लवला हे. कलियुगातली ब्राह्मण नाही ना महाराज. ब्रह्म जाणला तो ब्राह्मण. या ठिकाणी जिथं राम तिथं आम्ही राहणार. दुःख असो, सुख असो, काही असो, पण जिथं आमचा राम आहे तिथंच आम्हाला राहायचं. त्या रामासोबतच जायचं. असा मनोनिग्रह प्रत्येक त्या ब्राह्मणाचा आहे महाराज. आणि म्हणून त्या रामाच्या पाठीमाग ही सगळी धावत आहेत. किती जरी राम पुढे गेला तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू, त्याला शोधू आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहू. वृद्ध वृद्ध वेद पाठक तपस्वी अग्नहोत्री याज्ञिक आणि काही बहुसाल लोक मोठे निहाक तीही दिदली. रथ पुढे जातो. वयस्कर ब्राह्मण आहेत महाराज. कोणी यज्ञ याग करतय, कोणी यजन, कोणी शिकवतय, कोणी शिकतय, कोणी सतत पाठ मंत्र म्हणणारे, असे अनेक कर्मकांड करणारे, कोणी पूजा करणारे, पूजक आहे. प्रत्येकाने राम लांब चाललेला पाहिलं. मोठ्यानं हाका मारायला सुरुवात केलं. रामजी थांबा, रामजी आम्हाला सोबत न्या, रामजी तुमच्या सोबत आम्हाला यायचं, तुमच्याशिवाय आम्हाला या अयोध्येमध्ये राहायचं नाही, आम्ही तुमच्या सोबत येणार, रामजी आम्हाला नेण्यासाठी तरी थांबा. शीघ्र नेता श्रीरामासी शरण रथाच्या वारोपासी राम नावापाशी वेगी वनवासी न्या. काही तरुण तडफदार होती महाराज. धावत पुढे गेले. घोड्याला आरोहणावरून उभा टाकली. घोड्याला विनंती केली, हे घोड्यानं, हे अश्वानो, आमचा राम आमच्यापासून लांब नेऊ नका रे. आम्हाला रामाच्या सानिध्यामध्ये राहू, त्या रामाला पाहू द्या, त्या रामाचं सुख घेऊ द्या. घोड्यानं तुम्हाला विनंती, पळू नका, आमच्या रामाला लांब नेऊ नका, थोडं थांबा थांबा. रथ चालवी तो अलौकिक त्या सारथ्यासी नमन देख रथ पेलावा नगरा समुख वना श्रीरामान न्यावे. घोड्याला विनंती करून सारथ्याला विनंती केली, रथ चालवणार, तुम्हाला विनंती आहे, तुमच्या आम्ही पाहण्या पडतो, रथ पुढे नेऊ नका, विनंती दिशेला वळवा. रथ महाराजांकडे जाऊ द्या, रथ आपल्या राजवाड्यामध्ये जाऊ द्या, रथ आपल्या अयोध्येमध्ये जाऊ द्या, तुम्हाला विनंती करतो, रथ वापस फिरवा, वापस फिरवा. श्रीराम जव मागे पाहे तव जन समुदाय धावताहे उडी टाकोनी लवलाहे वंदोनी पाये बोलत. विनंती करताय, रामचंद्र तात्काळ जर फिरव पाठीमाग अजून किती बघितलं तर सगळं गाव पाठीमाग. अयोध्या आपल्या पाठीशी येते. अयोध्येमध्ये एकही नागरिक नाही असं निदर्शनास आल्याबरोबर रामचंद्राने रथाहून खाली उडी टाकली, हात जोडले, काय म्हणतात,
स्वामी कष्ट लेती बहुत दूरी, म्हणून द्विजा ते चरण चुरी. वनवास दंड कारण्या तुम्ही कैशा परी आल तेथे. दोन हात जोडून विनंती केली, येऊ नका हो माझ्या पाठीमाग. मी इथं नाही, दंडकारण्यामध्ये जाणार. दंडकारण्य इथून खूप लांब आहे. तिथं नाना प्रकारची या ठिकाणी राक्षस आहे. एवढ्या लांब तुम्हाला चालणं होणार नाही. तुमचे पाय दुखत असतील. रामचंद्रांनी वयोवृद्ध असणाऱ्या ब्राह्मणाची पाय हातामध्ये घेतली, दाबायला सुरुवात केली. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही वापस फिरा. तुम्ही माझ्यासोबत दंडकारण्यासोबत येऊ शकणार नाही. येऊ नका, येऊ नका, तुम्हाला विनंती करतो. श्रीराम तुझिया संगती, आम्ही पाओ ब्रह्म प्राप्ती. वनवास तो बापुडा किती, भयनिश्चिती आम्हा नाही. रामजी, तुम्ही वापस जावा म्हणतो. या ठिकाणी तुमच्या सान्निध्यामध्ये परब्रह्म प्राप्ती, तुमच्या सान्निध्यामध्ये सुख आहे, तुमच्या सान्निध्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि असा तो आनंद, असं ते सुख, असं तो परब्रह्म टाकावं आणि आम्ही वापस जावं असं तुम्ही म्हणताय. नको. परतोनी जाणे मागोती, निश्चय आम्हा नाही रघुपती. स्वामिनी न्यावे वना प्रती, वन सांगाती वनवासी. तुम्ही सांगताय आम्हाला वापस जा, नाही, मी वापस जाणार नाही. आम्ही तुमच्या सोबत, तुमच्या सान्निध्यामध्ये, तुम्ही जिथं जाल तिथं आम्ही येणार. तुम्ही सोबत न्यावा अशी विनंती आहे. आणि तुम्ही जरी नाही नेलं तरी आम्ही तुमच्या सोबतच येणार आहे, तुमच्या सोबतच राहणार आहे. तुमच्या सान्निध्याशिवाय आम्हाला ते अयोध्या नको, ना कुठलं राज्य नको. तू जो सोडोनी या जाशील दूरी, ते आम्ही हो रान भरी. आम्हावरी कृपा करी श्रीहरी, दिनोद्धारी चालवावे. आणि रामजी, तुम्हाला वाटत असेल आम्हाला थकवून फसवून किंवा आम्हाला गोड बोलून जाता येईल ना, यदा कदाचित आमच्या नजर चुकीने तुम्ही राम जरी गेलो तरी रानभैरी नावाचा असणारा जे काही पक्ष आहे त्या पक्षाचं आम्ही स्वरूप धारण करू आणि उडत उडत पंख पसरून तुम्ही जिथं आहात तिथं आम्ही येऊ, तिथं आम्ही येऊ, तुम्हाला सोडून राहणार नाही. ऐकोनी आदि जयोक्ती, श्रीराम विचारी पेचिंती. हे निज नगरासी स्वये जाती, ऐसी युक्ती योजावी. त्याचा मनोनिग्रह पाहिजे, त्याचा हट्ट पाहिजे. रामचंद्राने विचार केला, आता यांना प्रेमानं सांगून किंवा फसवून जाता येत, काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि यांना वापस पाठवलं पाहिजे. कसं? श्रीराम लक्ष्मणा आज्ञा करीती, म्हणे चालता बीज शिनले भारी. आजीवती तमसाती, सीता उतरी वृक्ष तळी. विचार केला आणि सांगितलं, तुम्ही ठीक आहे माझ्या बरोबरच राहणार, हो, माझ्या सोबतच येणार, हो, मला नाही सोडणार, ठीक आहे म्हणले. आता सगळे चलून चलून थकलाय. ही तमसा नदीचं जे तटाक आहे, या तटाकी आपण आजच्या दिवस मुक्काम करू. सीतेला सांगितलं रथावरून खाली उतरा. सीता रथावरून खाली उतरली आणि त्या नदीच्या तटाकी आज मुक्काम करायचा आहे, इथून पुढे जायचं नाही.
असं ठरव. श्रीरामने घेच पेयान्न अवघी केली अंबुब्राशन सीते सहित आपण केले शयन तृणशय्ये. तात्काळ असणार मग जेवायचं. त्यावेळेस सांगितलं मी आता वनवासामध्ये अन्न त्याग केला, त्याच्यामुळे अन्न खाणार नाही. आता इथं काय मिळणार? पाणी. पाणी घेतलं महाराज. आता झोपायचं. राज्याचा त्याग केल्यानंतर जे राज्यामध्ये सुखसोयी होत आहे त्या सुखसोयीचाही त्याग आहे. गवताचं आसन केलं, चटई केली, त्याचा बिछाना केला आणि त्याच्यावर सीतेसह या ठिकाणी रात्र घालवण्यासाठी रामचंद्रजी पोहडले. श्रीराम श्रीराम सांगे लक्ष्मणा प्रती ब्राह्मण राहित नरहती हे जवनी जेले आहे ती तव शीघ्र निघावे. या ठिकाणी रामचंद्रनी लक्ष्मणजीला जवळ बोलावं. सांगितलं लक्ष्मणा, सगळी ब्राह्मण चलून थकलेत, थकल्यामुळे झोपलेत. आता ही काही वेळासाठी उठणार नाही. यांना जावा म्हणलं तर जात नाही. मग हे उठायच्या आधी आपण यांच्यापासून असं कितीतरी लांब गेलं पाहिजे की हे तिथपर्यंत येऊ शकणार नाही. आपण कोणत्या दिशेने गेले हे यांना कळता कामा नये. अशा प्रकारे आपण तिघजण इथून निघायचं. सुमंत रथ सिद्ध करी मार्ग दाविला अयोध्या मोहरी रिगोनी तमासे माझारी परतीरी उतरले. सुमंतजीला बोलावलं. सांगितलं सुमनजी, तुम्ही रथ अयोध्येच्या दिशेने घेऊन जायचंय. लोक सकाळी उठल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे की रामचंद्रजी वापस फिरले आणि अयोध्येला गेले. अशा प्रकारे तुम्ही रथ घेऊन जा. इकडं या तमसा नदीच्या आईन तीरावून पैल तीराकडं राम लक्ष्मण सीताजी निघाल. ब्राह्मण व्रत काही पाहती माग देखील प्रती फुलाचे नगरी तव रघुपती पुढे गेला. बघता बघता सकाळ झाली. मग सकाळ झाल्यानंतर या ठिकाणी सगळे उठले ब्राह्मण. उठल्यानंतर बघितलं रथ जिथं सोडला होता तिथून वळलाय. रथाच्या टापा अयोध्येकडे गेलेले, रथाची चाकर रथ अयोध्येकडे गेलेला आहे. म्हणजे आपला राम अयोध्येत गेलाय असं वाटलं. सगळी प्रजा ब्राह्मण अयोध्येकडे निघाली, अयोध्येमध्ये यायला लागली. पण इकडं पहिले तीरावर रामजी पोहोचले. तयाची पुसती नगरस्थ म्हणती रामाला येथ जन मग या ठिकाणी ही ब्राह्मण गावात आली. महाराज काही लोक गावात होती, त्यांना विचारायला सुरुवात केली की कुठं आहे आमचा राम, कुठल्या दिशेने गेलाय, कोणत्या महालामध्ये गेलाय, कोणत्या राजवाड्यामध्ये गेलाय. असं म्हणल्याबरोबर त्या गावातल्या लोकांना हसू आलं महाराज. कारण राम आलाच नाही आणि हे राम आलाय म्हणताय म्हणून हसायला लागले. बहुता पडनिया भ्रांती श्रीराम गेला होता हाती श्रीरामाची गम्य गती नको भक्ती ब्राह्मणा. काही जणांना वाटायला लागलं महाराज यांना येड लागलं, येड लागले. नाही महाराज, देवच असा आहे, कधी फसवल कधी ठकवल
शोधायला गेलं तर सापडत नाही महाराज. आणि नाही म्हणलं तर अणुपासून रेणूपर्यंत, पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत सर्वगात्म स्वरूप भरून उरलेलं आहे. ही वेदामध्ये लिहिलंय, शास्त्रामध्ये लिहिलंय. ही रोज वेद म्हणतायत, शास्त्र वाचतायत, यजन करतायत, यांना सुद्धा देव कळला नाही असं या प्रजाजनाला वाटायला लागलं. हृदया सता आत्मा राम, जनाचे परम ब्रह्म, अवघे झाले विषय काम, हुकाचे जे राम नाम, नुचारिती ते भागी परम, असो ते पावती अंधमत अंधतम, जे आत्माराम नाठविती. आता नाव घ्यायला काय पैसा लागतो काय महाराज? लांबचं कशाला, आता दिंडीला जाऊन आले महाराज, पण किती जणांनी नाव घेतलं, ह्याचं असं झालं, त्याचं असं झालं, पाणीच पडलं का पाऊस, इकडेच होतं महाराज. असो, तर या ठिकाणी फुकटचं नाव घ्यायचं नाही, त्याच्यामुळं अधपतनाला जातात. आणि जे सहज आहे, जे सुलभ आहे, त्याला दुर्लभ करून बसतात. असो हेरी कडे रघुपती, दुसरे दिवशी दीनाती, इंगोदी वृक्षी केली वस्ती, निकट भागीरथी प्रवाहो. आता तमसा नदीच्या तीरावरून आई तीरावरून पैल तीरावर गेलं महाराज. चालत 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 गंगा नदीच्या तटाकी पोहोचले, भागीरथीच्या. तिथं इंगोदी नावाचं असणारं जे काही फळ आहे, त्या फळाचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली काही क्षणासाठी विसावा रामजी, लक्ष्मण आणि सीतामाईने घेतला. वनामूर्ती एकुणी निषाद भेटो आला ती प्रीती, घातले प्रीती लोटांगण. आता ते वन आहे महाराज, त्या वनाचा राजा गुहक नावाचा आहे. याला हा म्हणता कळलं की आपल्या वनामध्ये, आपल्या राज्यामध्ये प्रभू राम जे आलेत म्हणल्यानंतर त्यांना भेटची उत्सुकता निर्माण झाली. तात्काळ असणार आपले काही प्रधान, सेनानी, सेनापती जे काही सोबत होते ते घेतले, धावत येऊन रामचंद्रांना साष्टांग दंडवट या गुहकाने घातले. देखत श्रीरामाचे मुख, गुहक झाला परमहरी, रामे आलिंगिता देख, द्वंद्व दुःख विसरला. निषाद नावाची जी काही जनता आहे तिथं, त्यांचा हा गुहक नावाचा राजा. याने रामचंद्राच्या मुखाकडे पाहिलं, देहभान विसरून गेला. रामजीने गुहकाला पाहिलं, कडकडून मिठी मारली महाराज. मिठी मारल्याबरोबर सगळ्या दुःखाचा अंत झाला. सुख देव पाहावयाशी गेलो, देवची होऊन ठेलो, अशी अवस्था गुहकाची रामाच्या मिठीमध्ये झाली. विसरला धर्म धर्म, विसरला दमभूतम, सद्भावे देखता श्रीराम, मरण जन्म विसरला. जन्म मरणाच्या अतीत झाला महाराज. सुख काय, दुःख काय, चांगलं काय, वाईट काय, तू देव आहे, मी भक्त आहे, धर्म अधर्म याच्या पलीकडे हा गुहक रामजीने मिठी मारल्याबरोबर या ठिकाणी पोहोचले. विसरला कर्म करते पण,
विसरला ते मी तूपन ते खाता श्रीरामाचे चरण समाधान गुहाकाशी. मी कशासाठी आलो, काय आलो, काय करायचंय, सगळं देहभान विसरून गेला महाराज. भक्ती असावी तर अशी महाराज. देवाला पाहिलं आणि देवमय गोहक झाला. भक्त आणि देव यांच्यातला अंतर संपला. करिता श्रीराम नाम स्मरण समोर हृदय जन्म त्यांचे देखता श्री चरण बोळवण भावा. ज्यांचं नामस्मरण केल्यानंतर या ठिकाणी जन्म मरणाचा फेरा चुकतो, त्या नावाच्या मालकाला पाहिल्यानंतर मग देहावर राहील का? नवनो जन्म मरणाच्या या ठिकाणी या प्रपंचामध्ये जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये तो अडकेल का? याच्या अतीत झाला महाराज. परब्रह्म स्वरूप नवनो परब्रह्म या ठिकाणी या गुहकाला प्राप्त झालं. गुहके नीला फळ संभार रमण करीचा फळहार करोनी जळाचा जळाहार केला शेजार रक्षणामुळी. काही क्षण टक मग पाहत 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 तंद्री लागली महाराज. कोणीतरी आवाज दिला आणि गुहक शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर कळलं की आपण भेट देण्यासाठी रामचंद्रांना काहीतरी आणले. तात्काळ त्या असणाऱ्या आपल्या सवंगड्याला बोलावलं आणि सांगितलं, रामजी ही फळं मुळं आणली, याचा तुम्ही स्वीकार करा. रामाने सांगितलं, नाही बा मित्रा, मी आज हे खाणार नाही. मी आज पाण्यावरच या ठिकाणी दिवस घालवणार आहे. पाणी पिलं, त्या झाडाच्या छायेला सावलीला निवांत शांत रामजी बसले. केला सीतेसी शेजार सौमित्र सावधान हो रात्र सेवेशी तत्पर श्रीरामी. बघता बघता या ठिकाणी दिवस मावळला. संध्याकाळ व्हायला लागली. रामचंद्रजी झोपले, सीताबाई झोपली, पण लक्ष्मणजी नाही महाराज. लक्ष्मणानं ठरवलं, मी जर झोपलो तर माझ्या दादाला आणि वहिनीला दुःख होईल, एखादं हिंस्र शॉपत येईल. म्हणून या ठिकाणी पहारा जागा सतत लक्ष्मणजी राहील. श्रीराम गुहक एकाकी संवाद करीती अति प्रीती निमिषार्धे केली राती झाली प्राप्ती अरुणोदया. अशी या ठिकाणी मंद आवाजामध्ये गप्पा मारत मारत बघता बघता कशी रात्र गेली कळलं नाही महाराज. आपली रात्र जाता जात नाही, पण लक्ष्मणाला क्षणामध्ये या ठिकाणी दिवस उजडला की काय असं वाटायला लागलं. श्रीराम माने गुहकासी वेग्यानावी नौकेसी जाणे आहे परती रासी आजी वस्ती प्रयागी. या ठिकाणी गोहकाला सांगितलं, म्हणले एक नाव बघा. लोक आमच्या पाठीमागे इथपर्यंत यायच्या आधी आम्हाला या गंगेच्या या भागीरथीच्या आईल तीरावरून पैल तीरावर जायचं आहे. दंडकारण्याच्या ठिकाणी आमचं वास्तव्य आहे असं रामजींनी सांगितलं. सुमंते सज्जन केला रथ तयाची बोले श्री रघुनाथ आता येतो निहा परत जावे त्वरित अयोध्ये. या ठिकाणी सुमंताने रथ वापस फिरवला होता, काही दूर नेला आणि अशा कोणत्या
पाटण भागीरथी नदीपर्यंत असणारे रामजी आले होते. सुमनजीला सांगितलं की आता इथपर्यंतच तुमची सोबत आहे, इथून तुम्ही वापस फिरा, अयोध्येला जावा. आता आम्ही पुढे तिघच जाणार आहोत. तमसा तीरी होनी रथ परतवावा हा निश्चितार्थ ब्राह्मण संघाच्या त्यागार्थ तुझ येथ पर्यंत आणिले. या तपसा नदीपर्यंतच तुमचा रथ आणायचा होता, तिथून आम्हाला पायी यायचं होतं. पण आम्ही जर पायी आलो असतो तर ब्राह्मणाला या ठिकाणी सकाळी आमचा मार्ग कळला असता आणि तेही आमच्या पाठोपाठ आले असते. आम्ही लांब येऊ शकलो नसतो. आम्हाला लांब यायचं होतं म्हणून या तमसा नदीच्या पुढे तुम्हाला आणलं, नाही तर तिथूनच वापस पाठवणार होतो. आता इथपर्यंत आलंय, खूप झालं. आता इथपर्यंत ते ब्राह्मण चालत येऊ शकणार नाही. याच्यासाठी तुम्ही रथ घ्या आणि अयोध्येला वापस जावा. कोणी श्रीरामाचे वचन सुमंत पडला मूर्छा पवना दीर्घ आक्रंदे करी रुदन राम सच्चिदानंतरला. सुमंतानं ते शब्द ऐकले, जणू काय वज्रघात कानावर झाला की काय, धाडकन मूर्छना आपण अवस्था प्राप्त. आज माझा राम माझ्यापासून लांब जाणार, माझा राम मला जायला सांगतोय, माझा राम मला अंतर देतोय, माझा राम मला लांब जा म्हणतो. रीता देखो नियारत होईल देशियाकांत प्राण सांडील दशरथ नको ते माझा धाडू. रामजी नको, मला वापस जा म्हणू नका. मी जर रिकाम्या रथानं गेलो ना, सगळी जनता आहे, सगळे नगरवासी दुःख करतील, त्यांचं सोडून द्या. पण तुमच्यावर प्रेम असणारा दशरथ राजा, तुमचा पिता, रिकामा रथ पाहिल्या बरोबर जीव देईन. त्यांचा प्राण जाईल, प्राण जाईल. मला जा म्हणू नका, मला तुमच्या सोबत असू दे. तुझ सांडोनी रघुनाथ अयोध्ये माझी मज जाता सुख न पावेगा सर्वथा चरणी माता ठेविला. रामजी तुमच्या पाया पडतो, मला लांब करू नका. मी जर या रिकाम्या रथाने गेलो ना, जगणार नाही. तुमचा बाबा सुद्धा जगणार, याच्यासाठी मला पाठवू नका. मला जा म्हणू नका, मी तुमच्या पाया पडतो. कृपा करी श्री रघुपती मी येईल मना प्रती सेवा करीन हो रात्री विघ्ने रथ कशी वारीन. मला तुमच्या सोबत येऊ द्या. तुमच्यावर आलेली संकट मिटाळी, तुमच्यासाठी वाटेल ते करीन, तुम्हाला कामामध्ये मदत करीन. तुमच्या संकटाच्या वेळेस मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. नाही, तुमची संकट स्वतःच्या अंगावर घेईन. याच्यासाठी मला तुमच्या सोबत येऊ द्या. मला जा म्हणू नका, मला जा म्हणू नका. श्रीराम म्हणे दासुमंता गुज सांगे ना मी तुझ्याता तुझ्या यदशी नम जाता कैकई दशरथा पाडील पिडील. सुमंतजी, असं दुःख करू नका. तुम्ही अयोध्या सारख्या राज्याचे प्रधान आहात, तुम्हाला पुढचं सगळं कळलं पाहिजे. तुम्हाला काही गोष्टी अवगत नसतील किंवा लक्षात येत नसतील, ते गुपित मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तर वापस इथून नाही गेलो ना,
दशरथ राजावर काही राग करील. दशरथ राजाला नाही ते लांछन कैकेयीला वाटेल सुमनजीला सांगितलंय, इथंच कुठंतरी या ठिकाणी रामजीला थांबवलंय आणि काही वेळानं, काही क्षणानं, काही दिवसानं रामजीला परत आणायचा विचार असं कैकेयीला वाटेल आणि त्यामुळं माझ्या दशरथाला, माझ्या पित्याला काही त्रास देईल हो. याच्यासाठी तुम्ही वापस जावा. कोटेदारीला रघुनाथ माझे निराजे दशरथ करविल घात भरताचा. कुठं पाठवलं तुम्ही सुमंताला रथ देऊ? कुठं लपवलंय रामाला? असं काही या ठिकाणी दशरथजीला राग येईल. रागाच्या आवेशामध्ये काहीतरी बरं वाईट होईल, भरताचा घात होईल, भरतावर अन्याय. पायी जावे वनवासासी साक्षे पेरत का दिदला त्यासी मारावया भरतासी राय रामासी पाठविले. काही म्हणेल, मी वचनामध्ये सांगितलं होतं की पायी रामानं जायचंय वनवासात. मग सुमंताला तुम्ही रथ देऊन पाठवले. यदा कदाचित सुमंत रामाला घेऊन त्या भरताकडे गेला असेल, माझ्या माहेरी गेला असेल, भरताचा अंत करायसाठी राम या ठिकाणी उद्युक्त झाला असेल, कुठाय तो सुमंत, कुठाय तो राम, खरं सांगा, असं म्हणून माझ्या बाबाचा छळ करील काही, माझ्या बाबाचा त्रास देईल, दशरथजीला त्रास होईल. याच्यासाठी तुम्ही वापस जावा. भरता माराविलिया पाटी राम बैसवावा राजपटी विकल्प या कैकईच्या पोटी तो तू गेली या पाठी सांडिल. कैकेयीच्या मनामध्ये द्वैत आहे महाराज. कैकेयीला जोपर्यंत तुम्ही वापस जाणार नाही तोपर्यंत खात्री पटणार नाही की राम वनवासाला दंडकारण्याच्या ठिकाणी गेलाय. तिच्या मनामध्ये एकच तिला काळजी असेल, यदा कदाचित सुमंतजी बरोबर राम आणि लक्ष्मण भरताकडे गेले असतील आणि माझ्या भरताचा अंत करणार असतील, अशा प्रकारची शंका तिच्या मनामध्ये सतत उद्भवत राहील. याच्यासाठी तुम्ही वापस जा. रीते देखो नियरथासी राम झाला वनवासी सत्य मानेल कैकईसी कार्यासी तू जाई. या ठिकाणी रथ रिकामा पाहिला ना, त्याला खात्री पटेल, राम आता माझ्या भरताला राज्य मिळणार आहे, मी महाराणी होणार आहे, अशा प्रकारचा आनंद वगैरे तिला होईल. याच्यासाठी तुम्ही वापस जावा. माझी आज्ञा हे ऐसी तू जावे अयोध्येसी दशरथानी कौशल्येसी सुख उपदेशी ब्राह्मणा. सुमंतजी उठत नाही, परत फिरत नाही. पाहिलं महाराज, शेवटी सांगितलं माझी आज्ञा आहे तुम्हाला, इथून सुमंतजी तुम्ही वापस जावा. माझ्या कौशल्येला समजावून सांग, माझ्या दशरथाला तुम्ही धीर द्या. माझ्यासाठी वनामध्ये निघालेली ब्राह्मण त्यांनाही तुम्ही समजावण्यासाठी वापस जा. वचन ऐकून साकाळे सुमंत संकोचला रडे काही न बोलवेची पुढे रतेची मुरडे अति दुःखी. आता काय बोलाव, रामाने धर्म संकटामध्ये घातले, वापस न जावं तर दशरथाला दुःख आहे आणि रामासोबत राम न्यायला तयार.
द्विधावस्थेमध्ये विचार केला, माझ्या दशरथाचा जीव वाचवणं आवश्यक आहे. दशरथजींना विटंबनेपासून दूर ठेवणं आवश्यक आहे. भरल्या अंतकरणानं, भरल्या डोळ्यांनी सुमंतजी उठले, आपल्या रथावर चढले, रथ वापस फिरवला. श्रीराम बोलेला उतारा गुहका नवीने क्रोध क्षीर विगी बांधावा जटा भार राम सौमित्र वनवासी. सुमंतजी वापस फिरतायत बघितलं, गोहकाला सांगितलं, महाराज वडाच्या झाडाचं ठिकाण आता आम्ही राजमहालामध्ये नाही, या केसाचं व्यवस्थापन पाहण्यासाठी, याला रोज धुण्यासाठी वेळ नाही, याच्या जटा वळल्या पाहिजे. आम्ही वनवासी आहे, वनामध्ये ऋषीमुनी जसे वास्तव्य करतात त्याप्रमाणे आमचं वास्तव्य झालं पाहिजे, म्हणून वडाच्या झाडाचं दूध आणायला सांगितलं जटा वळण्यासाठी. गुहके आणोनिया क्षीर जटा मुकुट ती सुंदर दोघांचे बांधिले मनोहर राम सौमित्र शोभती. जे नैसर्गिक सौंदर्य आहे ना, त्याला तुम्ही कसंही ठेवा माणूस, ते सुंदरच दिसत. आणि जे अनैसर्गिक सौंदर्य आहे त्याला कुठल्याही पार्लर मध्ये न्यावा, ते शेवटी वेडवाकडं ती वेडवाकडच दिसणार. राजमुकुट काढला, सगळे आभूषणं काढली होती, तरी राम सुंदर दिसत होते. आता त्या वडाचं झाडाचं दूध आणलं, त्या दुधानं जट्या गोहकानी वळल्या, कारण वनामध्ये राहणारा वनचरांचा राजा आहे. या ठिकाणी सुंदर अशा असणाऱ्या त्या जटा माथ्यावर दिसायला लागल्या, रामजीच्या आणि लक्ष्मणजीच्या. आणि जटा वळल्यानंतरच ते स्वरूप पाहिलं, ते सुद्धा मनाला मोहिनी टाकणार आहे, मन मोहणारा असं ते स्वरूप गोहक डोळे भरून पाहू लागले. आज्ञा देवोनी म्हणतासी श्रीरामाला नावे पावासी वेगी बैसवोनी सौमित्रासी सीता त्या पासी बैसावी. तात्काळ असणार तेवढ्या वेळामध्ये गोहकाच्या सेवकांनी नाव आणली होती महाराज. त्या नावेकडे निघाले, लक्ष्मणजीला मध्ये बसवलं, सीतामाईला बसवलं. आता आपण बसणार. श्रीराम नावेसी बैसाता आक्रंदे गरजे निषाद माता आमा समस्तांच्या घाता श्री रघुनाथा करू नको. इतका वेळ त्या निषाद राजाची असणारी जी काही आई होती ना, सगळं आनंदानं बघत होती. पण ज्या वेळेस रामचंद्रांचा मनोनिग्रह पाहिला, नावेवर ते स्वार झाले, त्यावेळेस दुःख व्हायला. रामा, आम्हाला सोडून जाऊ नको रे, आमचा घात करू नको रामा, आमचा घात करू नको. तुझी लीला गाद गहन नेनो श्रीराम महिमान चरणी उद्धरिले पाषाण जडतारण श्रीराम. रामा, जड जीवाचा तारणहार आहे तू, तुझ्या चरणानं मोठमोठ्या शिळा उद्धारल्या महाराज. अहिले सारखीचा उद्धार झाला, आम्हाला सोडून तू जाऊन. नावेवारी आमुचे जीने ते उतरे गा तुझे निचारणे मग आम्ही काय करणे येणे जाणे खुंटले. क्षणामध्ये विचार बदलला महाराज.
तिनं सांगितली, म्हणायला लागली, रामा, तुझ्या पायात मोठमोठ्यांचा उद्धार झाला आणि आमचं जीवनचक्र, आमचं अन्न पाणी या नावेवर या ठिकाणी भागतंय. तू या नावेमध्ये बसलायस, क्षणामध्ये या नावेचा जर उद्धार झाला, त्या नावेचं रूपांतरण एखाद्या स्त्रीमध्ये पुरुषामध्ये झालं तर आम्ही जगावं कसं? आमच्या जगण्याचं साधन एकमेव असणारी ही नाव आहे आणि त्या नावेचा उद्धार या ठिकाणी तुझ्या चरणाच्या स्पर्शानं होईल. ऐसा ऐसे अगाध तुझे चरण, तुझे पदीचे रजक, लागता जडाचे उतरण, त्याचे क्षण करीन मी. सांगितलं या ठिकाणी तुझे चरण लागले, तुझ्या चरणाची धूळ लागली की मी ऐकलंय महाराज, त्या अहिलेचा उद्धार झालाय. मग असे ते पाय मी अगोदर धुईन आणि मग तुला नौकेमध्ये बसण्यास प्रवेश करण्यास अनुमती देईन. देखोनी निषादीचा भाव संतोषदा श्रीरामराव, दीन उद्धवराव या पाहो, वनी निर्वाहो श्रीराम. ते भाव, ते प्रेम पाहिलं, मनामध्ये आनंद झाला महाराज. नाही, रामजीचं वनाभिगमन जे आहे, वनामध्ये जे चालले ते कशासाठी चालले? ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, जे दीन आहे त्यांचा उद्धार करण्यासाठी अनंत वर्ष तप करतायत महाराज. अनंत वर्ष या ठिकाणी या रामचंद्राकडे डोळे लावून बसलेले, त्यांच्या डोळ्याचं समाधान करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मोक्ष देण्यासाठी रामचंद्रांचं वनाभिगमन आहे. मला करावया दीन द्वारण, श्रीरामाचे वन प्रयाण, एका जनार्दना शरण, भवतारण श्रीराम. वनामध्ये जाण्याचं कारण संसार रूपी असणारा जो समुद्र आहे, भवसागर आहे, या सागरातून अनेक जणांना तारायचं आहे, अनेक जणांना मुक्ती द्यायची. याच्यासाठी जनार्दन स्वामीला शरण जाऊन या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगायला लागले की वनामध्ये जायचं निमित्त आहे, जाण्याचं निमित्त आहे. या ठिकाणी या सगळ्यांना मोक्ष द्यायचा आहे, या सगळ्यांना सुख द्यायचं आहे. वनामधले वनचर असतील, साधू असतील, संत असतील, राक्षस असतील, यांना मुक्ती द्यायची आहे. याच्यासाठी वनप्रयाण या रामचंद्रजीचा आहे. या परी श्री रामचंद्र उतरोनिया गंगा पार, श्रीराम सीता सौमित्र तिघे एकत्र निघाले. बघता बघता नाव आई तीरावरून पैल तीरावर गेली. तिघ जण या ठिकाणी जमिनीवर उतरले. राम, लक्ष्मण आणि सीताजी पुढे चालायला लागले. पुढे पद्मा पुष्करिणी, ते त्रिरात्री वसोनी, कमळ किंजल कसेऊनी, प्रभाती त्रिवेणी पावती झाली. या ठिकाणी इथून निघाले महाराज. त्रिवेणी संगमाचं दर्शन घेतलं, पुष्करणीचं दर्शन घेतलं. 3 दिवस तिथं राहिले महाराज. आणि कमळ किंजल्क नावाचं असणारं जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्राच्या ठिकाणी जे काही तीर्थ आहे, त्या तीर्थामध्ये स्नान संध्या वगैरे केली. राम लक्ष्मण सीता तिनी देखनिया,
श्री त्रिवेणी उल्हास गंगेच्या मनी श्रीराम चरणी विनटावया. या ठिकाणी आम्ही तीर्थाला गेल्यानंतर तीर्थाला दुःख होत असेल महाराज, पाप धुवायला आले म्हणून. पण राम लक्ष्मण आणि सीता ही त्रिवेणी संगमय वाटायला लागलं या गंगेला. आणि मनामध्ये उल्हास आहे, आनंद आहे. कारण तुम्ही आम्ही जातो पाप धुण्यासाठी, आणि देव आणि साधू कुंभमेळा वगैरे असतो ना, तो असतो या गंगेमध्ये धुतलेल्या पापाचं निराकरण होण्यासाठी, गंगेला स्वच्छ करण्यासाठी असं गंगेला वाटायला. गंगा माने माझे भाग्य गहन यमुना माने मी अति पावन सरस्वती म्हणे मी धन्य श्रीराम चरण स्पर्शनी. आता त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा या तिघींना तर वाटायला लागलं आज आम्ही धन्य झालो महाराज. कारण इतर लोक येतात ते पाप धुण्यासाठी, पण आज असं काही या ठिकाणी राम लक्ष्मण सीतेचं आगमन झालंय की आम्ही पापमुक्त होणार, आम्हाला प्रायश्चित्त मिळणार आहे. म्हणून या तिघींना आनंद या ठिकाणी झाला. लागत श्रीरामाच्या चरणी आम्ही पावना तिघी जणी मननी आनंदली त्रिवेणी तिघी जणी सनाथ. आमचं नाव मोठं होणार. नवनव या ठिकाणी पाप धुण्याची ताकद कशामुळे आहे, तर या असणाऱ्या रामचंद्रजीच्या चरणामुळे, या आदिमायादिशक्ती असणाऱ्या जगदंबेच्या चरणामुळे, या शेष अवताराच्या चरणामुळे आज ते चरण या ठिकाणी आमच्या पाण्यामध्ये येणार. त्या चरणाचा स्पर्श आम्हाला होणार आणि आम्ही तिघी पापमुक्त होणार आहे. लोकांनी धुतलेल्या पापाचं निराकरण या ठिकाणीच होणार आहे असं या ठिकाणी या तिघींना वाटायला लागलं आणि तिघींना आनंद झाला. प्रयाग करोनिया पावना सीता समवेत लक्ष्मण श्रीराम करी संध्या स्नान जप विधान प्रयागराजाचं दर्शन घेतलं, तर स्नान संध्या वगैरे काय असेल ते केली. तिघांनाही जप तप जे काही नित्य नियम या ठिकाणी असतात त्या नित्य नियम या ठिकाणी पार पाडले. श्रीराम लक्ष्मण सीते सहित भरद्वाजाश्रमायेत ऋषीने देखोनी श्री रघुनाथ आला धावत सामोरा. भरद्वाज आश्रमाच्या ठिकाणी तिथून रामचंद्रजी निघाले. रामचंद्रजीचं आगमन झालं हे कळल्याबरोबर भरद्वाज ऋषीनं आपलं शिष्यगण घेतलं आणि रामचंद्रजीच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वय श्रीराम केले साष्टांगीन मन सौमित्रे घातले लोटांगण वंदिले चरण जानकीने. भरद्वाज ऋषीला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत घातला. रामाने घातल्याबरोबर लक्ष्मणजीने लोटांगण घातलं आणि या ठिकाणी सीतामाईनीही चरण स्पर्श भरद्वाज ऋषीची केले. आला देखोनी रघुनाथ आनंद भरद्वाजाद भूत आजी माझे कुळ पुनीत इतर आजी माझे. बघा, आपल्याला देवाकडे जावं लागतं का नाही, पण भरद्वाज ऋषीचं असं काही कर्म आहे, असं काही पुण्य आहे महाराज, त्यांच्या घरी देव चालत गेला. भरद्वाज ऋषीला वाटायला लागलं अनंत जन्माचं फळ, पुण्याचं फळ आज मिळालं. नाही नाही, माझ्या पूर्वजांची सत्कर्म म्हणून त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मोक्ष देण्यासाठी, माझा उद्धार करण्यासाठी, मला मोक्ष मिळण्यासाठी साक्षात देव माझ्या घरी आला असं वाटायला लागलं.
आजी माझा वंशधन्य, आजी माझा आश्रम पावन, आजी माझे याग संपूर्ण, सफळ धन्य आजी माझे. आता या ठिकाणी सांगितलं महाराज, घर पवित्र असावं लागतं, वंश पवित्र असावा लागतो, कर्म चांगली असावी लागतात, त्यावेळेस देव घरी येतो महाराज. जागेला किंमत आहे, माणसाला किंमत आहे, कुलाला, कुलधर्म, कुलाचार, कुळ, हे सुद्धा, याला सुद्धा किंमत आहे महाराज. आणि ही सगळं परम पावन असेल तर देव येतो, अन्यथा येत नाही, असं भरद्वाज ऋषीला वाटायला लागलं. आजी माझे धन्य नयन, आजी विश्रांतीस पावले साधन, झाली देह ध्याना बोळवण, श्रीरामचरण देखोनी प्राप्ती, आजी जीवन शिवाशी विश्रांती, श्रीराम मूर्ती देखोनी. जीव आणि शिव म्हणजे आत्मस्वरूप आणि परब्रह्म याच्याशी एकात्मता झाली आहे महाराज. नाही नाही, या ठिकाणी आज देव आहे याच ज्ञान होतं आणि तो देव प्राप्त करून घेतला, हे विज्ञान. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे मला अवगत झाले, हे मला प्राप्त झालंय, म्हणून आनंद या ठिकाणी भरद्वाज ऋषीला झाला. तुम्ही म्हणत असाल ज्ञान आणि विज्ञान, याच्यात थोडक्यात सांगतो महाराज. समई, तेल, कापूस हे ज्ञान आहे, पण त्या समईमध्ये तेल घातलं पाहिजे, त्या कापसाची वात वळली पाहिजे, त्या तेलामध्ये भिजवून ठेवली पाहिजे आणि त्याला अग्नी प्रज्वलित करून लावला पाहिजे. म्हणजे काय होतं, प्रकाश देतं. हे सगळं विभक्त आहे, हे ज्ञान आहे, पण त्याचं एकीकरण करून त्याच्यापासून प्रकाश निर्माण करून त्याचा उपभोग घेणं हे विज्ञान आहे. असं हे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मला प्राप्त झालं, म्हणून आनंद या ठिकाणी भरद्वाज ऋषीला झाला. हर्षे करिता स्तवन, अश्रू पूर्ण झाले नयन, हृदय दारिता रघुनंदना, समाधान ऋषीवर या. या ठिकाणी आनंदानं त्या असणाऱ्या रामचंद्रजीची स्तुती करायला लागले महाराज, नमस्कार करायला लागले, चेहरा पाहायला लागले, अष्टांग भाव आहेत महाराज. या ठिकाणी नवविधा भक्ती आहे, त्याच्यामध्ये रोमांच येणं, अश्रू येणं, अशा प्रकारची अवस्था या भरद्वाज ऋषीची होऊ लागली. ऋषी पावनी समाधान, केले अध्यापादादी पूजन, फळ्यानोनी संपूर्ण, दिदले भोजन फळाहार. या ठिकाणी तात्काळ चरण क्षालन केलं, पाणी पिण्यासाठी दिलं आणि पाहुणचार रामचंद्रजीचा भारद्वाज ऋषी करू लागले. ऋषी सद्भावे निर्मळ, श्रीरामी अर्पिता फळ, देह गेह रामाची केवळ, सुफळी सकळ श्रीराम. ज्यावेळेस रामचंद्रजीला फळ देऊ लागले, त्यावेळेस देता घेता हा जो असणारा भाव आहे ना, तो देणार आहे, तो घेणार आहे, मी देणार आहे, हा विलुप्त झाला महाराज. देणाराही राम आहे आणि घेणाराही राम आहे. या ठिकाणी तुम्ही आम्ही फुकट मी माझं म्हणून या ठिकाणी पाप पुण्याच्या आहारी जातो भाई. पण भरद्वाज ऋषींनी या ठिकाणी मगाच सांगितलं, ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, म्हणून देणाराही तोच आहे, घेणाराही तो आहे, हे शरीर निमित्त मात्र आहे, अशा प्रकारचा भाव या ठिकाणी आहे.
ऐसी सर्व समाधी असता धनी न पुरे ऋषींच्या चित्ता श्रीराम सेवा सुख सेविता समाधी अवस्था ते तुच्छ. या ठिकाणी देव पाहावयाशी गेलो, देवची होऊन ठेलो अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर समाधी लावायची काय गरज आहे? किंवा ज्याच्यासाठी समाधी आपण लावतो तेच प्राप्त झाल्यानंतर समाधी सुख सुद्धा त्याच्या पुढे कसं आहे? तुच्छ आहे. कारण समाधी सुखामध्ये या ठिकाणी जे प्राप्त होतं ते या ठिकाणी विकाररहित, रूपरहित आहे महाराज या ठिकाणी. पण हे सगुण साजीर गोजीर रूप या ठिकाणी पाहायला मिळाल्यानंतर त्याचा जो आस्वाद, त्याचा जो आनंद आहे, त्या आनंदापुढे समाधीचं जे निर्विकल्प स्वरूप आहे ते स्वरूप सुद्धा या ठिकाणी तुच्छ वाटायला लागलं, तोकडं वाटायला लागलं. इतकं सुख या स्वरूपामध्ये आहे असं भरद्वाज ऋषीला वाटायला लागलं. ऋषी माने श्रीरामासी दुरी वनवासा तू कादासी प्रभाग तीर्थ राहो सर्व तीर्थासी 14 वर्ष येथेच राहिले. भरद्वाज ऋषीने सांगितलं म्हणे महाराज या ठिकाणी तुम्ही वनवासासाठी लांब का जाताय? दंडकारण्यामध्ये जाण्याचा तुम्ही पण काय घेतलाय? जाऊ नका तिथे. तुम्ही काय करा, या प्रयागराजच्या भूमीमध्ये वास्तव्य करा, इथंच राहा तुम्ही. या ठिकाणी इथंच आपण या असणाऱ्या वनवासाची दिवस पाहता पाहता घालू. आमच्या सानिध्यामध्ये तुम्ही राहा, तुमच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहू द्या, अशा प्रकारची विनंती भरद्वाज ऋषी रामचंद्रजीला करतायत. आता तुमच्या वाचकांचं म्हणणं आहे पूर्णविराम द्यावा, 20 मिनिट राहिलेली आहेत आरतीसाठी. तर आमच्याकडून जशी होईल तशी सेवा तोडकी मोडकी वाचकांनी आणि सूचकांनी केली. उद्याचे सूचक चांगले असतील, वाचक त्याच्यापेक्षा चांगले असतील. आमच्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करावी. बोल भवानी माता की जय.